हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे आणि आज आपण सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगचा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्ट बद्दल पूर्ण युनिट्स इन डेप्थ इन्फॉर्मेशन घेणार आहोत. कोणकोणते युनिट्स आहेत, त्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागणार आहेत. आणि हा जो सब्जेक्ट आहे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. यामध्ये मॅक्सिमम स्टुडंटला बॅकलॉग लागतो. याचं कारण हे आहे की मुलं खूप लेट स्टडी करायला स्टार्ट करतात. यामध्ये भरपूर सारे फॉर्म्युलेज आहेत, भरपूर सारे कन्सेप्ट यूज करायला लागतात आणि भरपूर सारे प्रॅक्टिसची गरज आहे. सो प्रॅक्टिस जर चांगली झाली तर तुम्ही डेफिनेटली या सब्जेक्टमध्ये स्कोर करू शकतात. बट जर प्रॅक्टिस कमी असेल तर मग तुमची पासिंगला सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. सो लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा. अँड हा जो व्हिडिओ आहे याची लिंक आहे तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपला नक्की शेअर करा, जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचता येईल. आणि सेकंड इयर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग या स्टुडंटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही नोट्स शेअर करता यावे. तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तर तो ग्रुप नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. सो आता मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर युनिट नंबर 1, सिंपल ट्रेसेस अँड स्ट्रेन. तर यामध्ये बेसिकली आपल्याला 4-5 टाइपचे न्यूमेरिकल आहेत. पहिला नॉर्मल ट्रेस अँड स्ट्रेन, इलॉंगेशन, ऍक्सिल लोडेड मेंबर, युनिफॉर्मली क्रॉस सेक्शन बार्स. हे तिन्ही जे आहेत पहिले 3 पॉईंट, त्यामध्ये ट्रेसचा फॉर्म्युला यूज करायचा पहिला P/A, लोड पर युनिट एरिया, स्ट्रेन डेल्टा L/L, अँड E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. नंतर डेल्टा L इज इक्वल टू PL/E. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला. यावर तुम्हाला एक न्यूमेरिकल 7 मार्क्ससाठी शुअर शॉट असणार आहे. डेल्टा L इज इक्वल टू PL/E. डेल्टा L म्हणजे असतो एक्सटेन्शन, डिफॉर्मेशन, इलॉंगेशन. P म्हणजे लोड, L म्हणजे लेंथ, A म्हणजे एरिया आणि E म्हणजे असतो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा त्याला यंग्स मॉड्युलस बोलतात. नंतर दुसरा टाइप आहे टेम्परेचर ट्रेसेस. यामध्ये पण 2 टाइपचे फॉर्म्युले आहेत. एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड, त्यासाठी इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे. त्यानंतर एक्सपान्शन इज परमिटेड, त्यासाठी इज इक्वल टू डेल्टा घ्यायचा आहे. त्यानंतर इंटर रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट. मागच्या 2 एक्झाम्पल्सने यावर क्वेश्चन शुअरली विचारलेले आहेत. इंटर रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे 3 मॉड्युली. 3 मॉड्युली म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E, त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी G आणि बल्क मॉड्युलस K. सो त्यासाठी आपल्याला म्यू फाइंड करावा लागतो. म्यूचा फॉर्म्युला आहे लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. नंतर E इज इक्वल टू 3K 1 - 2 म्यू, E इज इक्वल टू 2G 1 + म्यू, E इज इक्वल टू 9 kg अपॉन G + 3K. हा झाला आपला नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर रेनफोर्स कॉन्क्रीट. यामध्ये सुद्धा बेसिक डेल्टा L चा आणि स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याला यूज करायची आहे. सो हे आहे टोटल 4-5 टाइपचे न्यूमेरिकल्स. पहिले 3 एकाच फॉर्म मध्ये येतात, नंतरचे 3 असे टोटल 4 टाइपचे न्यूमेरिकल तुम्हाला करायचे. तर तुम्ही एवढे जरी केले तर तुम्ही शुअरली 14 पैकी 14 मार्क तुम्हाला या युनिटला भेटून जातील. त्यानंतर युनिट नंबर 2, शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर या युनिटमध्ये 1-2च टाइपचे न्यूमेरिकल आहेत. प्रत्येक न्यूमेरिकलला सेम प्रोसिजर करायची असते. काय प्रोसिजर आहे? आपल्याला बीम दिला असेल, त्यावर पॉइंट लोड असेल, UDL असेल किंवा UVL असेल आणि त्याला सपोर्ट्स असतील, तर सपोर्ट रिमूव्ह करायचे, रिएक्शन अप्लाय करायची, ते असते FBD, फ्री बॉडी डायग्राम. त्यानंतर रिएक्शन फाइंड करायच्या मोमेंट घेऊन, समेशन FY घेऊन, ते तुम्ही मेकॅनिक्स मध्ये पण शिकलेले असतात. त्यानंतर शेअर फोर्स कॅल्क्युलेशन, SF कॅल्क्युलेशन आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतो. आपल्याला ते फाइंड करायचे. लेफ्ट राईट, पॉईंटचा लेफ्टला किती आहे, पॉईंटच्या राईटला किती आहे. त्यानंतर शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करायची. आता ही आहे शेअर फोर्स डायग्राम. ए पॉइंटला एवढा शेअर फोर्स आहे, नंतर B पॉइंटला एवढा आहे, C पॉइंटला एवढा आहे, अशा प्रकारे. तर हा जो पॉइंट आहे याला काय बोलतात? या पॉइंटला बोलतात पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर. म्हणजे ज्या पॉइंटला कॉन्ट्रास्ट शेअर, ज्या पॉइंटला शेअर फोर्स हा 0 असतो, त्या पॉइंटला बोलतात पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर. किंवा ट्रान्झिशन होते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मध्ये जातो किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मध्ये जातो, त्याला म्हणतात कॉन्ट्रास्ट शेअर. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. त्यामध्ये मोमेंट घ्यायचं असतं आणि त्यासोबत बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये सुद्धा जर असा एखादा पॉइंट असेल ज्यामध्ये तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह शिफ्ट होत आहे किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह शिफ्ट होत आहे, म्हणजे वरून खाली किंवा खालून वरती जात आहे, तर त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट स्ट्रक्चर, ज्या ठिकाणी मोमेंट तिथे असतो 0 असतो विथ रेफरन्स टू बेस लाईन. त्यानंतर युनिट नंबर 3 मध्ये जर गेलो आपण, त्यामध्ये बेसिकली 2 टॉपिक आहेत, बेंडिंग ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. तर बेंडिंग ट्रेस मध्ये My/I. M म्हणजे मोमेंट असतो. तो मोमेंट साठी वेगवेगळे कंडिशन आहेत. UDL आहे की सिम्पली सपोर्टेड आहे की कॅन्टिलिव्हर आहे, कॅन्टिलिव्हर विथ UDL आहे, कॅन्टिलिव्हर विथ पॉइंट लोड आहे, असे 5-6 कंडिशन आहेत. त्या थ्रू आपण M फाइंड करतो.
नंतर y म्हणजे आपला y बार असतो a1 y1 प्लस a2 y2 अपॉन a1 प्लस a2 आणि I म्हणजे असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा फॉर्म्युला bd3/12 प्लस a प्लस h². तर इथे हा झाला बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आणि शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ से बाय आयबी. से म्हणजे एस ए वाय, एस म्हणजे शिअर फोर्स, ए एरिया, वाय सी जी अँड इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया आणि बी म्हणजे बेस जो काही तुमचा पार्ट असेल त्याचा. तर हा पण खूप सिंपल आहे, तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे फॉर्म्युले पाठ करावे लागतील आणि न्यूमेरिकलची प्रॅक्टिस नक्की करावी लागते या ठिकाणी, कारण की आय फाइंड करताना भरपूर स्टुडंटला या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. सो बेंडिंग ट्रेस, शिअर ट्रेस हे दोनच फॉर्म्युल्यावर एक क्वेश्चन बेंडिंग ट्रेसचा येणार, त्यामध्ये मग आय सेक्शन असेल, टी सेक्शन असेल, सी सेक्शन असेल, यू सेक्शन असेल किंवा आणखीन हॉरिझॉन्टल आय सेक्शन असेल किंवा सिंपल आपला रेक्टँगल असेल, त्या टाइप मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल येतात. त्यानंतर युनिट 4 टोर्शन अँड प्रिन्सिपल ट्रेसेस. टोर्शन साठी एका सिंपल फॉर्म्युला आहे, टी बाय जे इज इक्वल टू जी थीटा बाय एल इज इक्वल टू टाऊ बाय आर. त्यामध्ये टी म्हणजे असतो टॉर्क, जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, थीटा असतो अँगल ऑफ ट्विस्ट, तो पाहिजे आपल्याला रेडियन मध्ये. नंतर लेंथ, शिअर स्ट्रेस आणि रेडियस. तर पॉवर थ्रू आपल्याला टी फाइंड करायचा असतो, जेचा फॉर्म्युला पाय बाय 32 इंटू डी टू द पॉवर 4. सॉलिड साठी, हॉलो साठी पाय बाय 32 डी पॉवर 4 मायनस डी पॉवर 4. नंतर प्रिन्सिपल ट्रेसेस, यामध्ये एक न्यूमेरिकल टोर्शनचा येणार, एक न्यूमेरिकल प्रिन्सिपल ट्रेसचा येणार. यामध्ये नॉर्मल ट्रेस, टँजेन्शियल ट्रेस, रिझल्टंट ट्रेस, अँगल ऑफ ऑब्लिक्विटी आणि प्रिन्सिपल ट्रेस, हे 5 टाइपचे फॉर्म्युले आहेत, त्यावर तुम्हाला एक न्यूमेरिकल येतो. त्यानंतर युनिट नंबर 5, हा थोडासा मोठा युनिट आहे तुमचा. ऍक्सिअली लोडेड कॉलम, स्लोप डिफ्लेक्शन ऑफ बीम. ऍक्सिअली लोडेड कॉलम मध्ये जर आपण पाहिलं तर 2 टाइपचे आहेत. पहिला आहे बकलिंग लोड, रँकिंग लोड. त्यामध्ये युलर्स बकलिंग लोड पीई बोलतो आपण त्याला, किंवा पी पण बोलू शकतो, पाय स्क्वेअर ए आपण एल ई स्क्वेअर. एल ई म्हणजे असतो इफेक्टिव्ह लेंथ. तर त्यामध्ये 4 कंडिशन आहेत वापस एलईच्या. सो एक ठिकाणी आहे एल, एक ठिकाणी आहे LY2, 2L, L/√2. सो बोथ एंड फिक्स्ड, वन एंड फ्री, बोथ एंड फ्री, अशा प्रकारे. नंतर रँकाइन्स फॉर्म्युला आहे, त्यासोबत डायरेक्ट ट्रेस, बेंडिंग ट्रेस, यावर एक न्यूमेरिकल येतो. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा डायरेक्ट प्लस सिग्मा बेंडिंग, आणि त्याचे फॉर्म्युले थ्रू आपल्याला आन्सर काढायचे. सिग्मा मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिमम, हा सिंपल आहे. आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन, यामध्ये थोडासा हा लेंथी न्यूमेरिकल असतो. स्लोप अँड डिफ्लेक्शन, त्यामध्ये EI(d²y/dx² इज इक्वल टू mxx. या थ्रू आपल्याला याचा इंटिग्रेशन केल्यावर आपल्याला dy/dx चे इक्वेशन भेटतं. इंटिग्रेशन केल्यानंतर इथे भेटणार dy/dx. तर हा झाला आपलं इक्वेशन कोणता, हा झाला आपलं इक्वेशन dy/dx म्हणजे स्लोपचा इक्वेशन, अँड EIy आणखीन एकदा इंटिग्रेशन केलं, हा होता आपला डिफ्लेक्शनचा इक्वेशन. स्लोप अँड डिफ्लेक्शनचे इक्वेशन असतात, त्या थ्रू आपल्याला ते सॉल्व्ह करायचं असतं. तर युनिट नंबर 6 जो आहे तो तुमचा थोडासा मोठा आहे, त्यामध्ये 3 टॉपिक आहेत, बाकीचे जे युनिट आहेत ते छोटालेच आहेत. सो सॉलिड मेकॅनिक्स आणि मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, मेकॅनिकल सिव्हिल साठी सेमच सिलेबस आहे, ते युनिट मध्ये थोडासा चेंज केलेला आहे. तर याचे लाईव्ह लेक्चर्स स्टार्ट होत आहेत. सो जे पण स्टुडंट इंटरेस्टेड आहेत किंवा कोर्स पण अवेलेबल आहे, तर तुम्ही GT इंजिनिअरिंग अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे यावर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे डायरेक्टली सॉलिड मेकॅनिक्स आणि मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, त्या मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये जा सिव्हिल ब्रांचचे स्टुडंट, यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर्स पण दिलेले आहेत, त्यासोबत सोल्युशन पण दिलेले आहेत, लास्ट पेपरचे सोल्युशन, अँड सेम टाइपचे न्यूमेरिकल येत असतात. थोडाफार फक्त चेंज होतो, तो म्हणजे व्हॅल्यूज थोडेफार चेंज होतात. त्यामुळे टोटल 34 व्हिडिओज आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण लेक्चर्स भेटतील, त्यासोबत नोट्स भेटतील आणि तुमची पेपरचे सोल्युशन सुद्धा भेटणार आहेत. सो जे पण स्टुडंट इंटरेस्टेड आहेत लाईव्ह लेक्चर किंवा रेकॉर्डेड क्लाससाठी, तुम्ही नक्की संपर्क करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.